जिल्ह्यातील करगणित अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केली। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजू गेंड याने अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जातोय। राजू गेंडकडे अत्याचाराचे व्हिडिओ असल्याचा दावा स्थानिकांनी केला। राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल कळे या आरोपींनी केलेल्या लैंगिक छळामुळे 10वीतील विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली। आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती। या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला राजू गेंड याच्या याच कासाई बेकरीत अनेक मुलींचा लैंगिक छळ करून त्याचा व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप करण्यात येतो। कासाई बेकरीच्या आत असणारी एक खोली आणि शेजारच्या इमारतीत भाड्यानं घेतलेल्या खोलीत आरोपींचं रॅकेट सुरू होतं। पोलिसांनी या प्रकरणी 4ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपीकडे तपास चालू आहे। पुढील तपास हा विटा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे मॅडम ह्या करत आहेत। याबाबत तपास चालू असून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। सदर मोबाईलची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात येणार आहे। करगडी बसस्थानक हे याच बेकरीच्या समोर असून इथे अनेक शाळकरी विद्यार्थिनी थांबलेल्या असतात। स्थानकासमोरच आरोपीची बेकरी असल्यानं एसटीची वाट पाहत असताना बेकरीतून काही साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थिनी बेकरीत यायच्या। त्यावेळी ओळख करून विद्यार्थिनींना प्रेमात अडकवून जाळ्यात अडकवलं जात होतं। राजू गेंड याचं कुटुंब गुन्हेगारी वृत्तीचं आहे। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यानं करगडी गावात त्यांची दहशत होती। त्यातच राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप करण्यात येतोय। परिणामी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। 10-15 मुलं आहेत, ते जवळजवळ 27-28 व्हिडिओ त्या मुलाच्या मोबाईलमध्ये गावलेले आहेत। पोलिसांना हे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। ते पोलीस त्या मुलांची रूम आहे करगणी गावामध्ये। त्या रूममध्ये त्यांनी असं जणी लॉजच थाटलंय, एवढं मोठं लॉज त्यांनी तिथं थाटलंय। आरोपींच्या लैंगिक छळामुळे मुलीला आत्महत्या करावी लागली। त्या नराधमांकडे अनेक मुलींचे व्हिडिओ असतील तर ते फार गंभीर आहे। परिणामी पोलिसांनी वेगानं तपास करून आरोपींचे सर्व गुन्हे उघड करणं गरजेचं आहे। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।